मित्रांनो, बाहेर खूप वारं सुटल्याच्यामुळं आपण आतमध्ये आलेलो आहोत आणि थोडासा नाश्ता करून परत आपण बाहेर जाणार आहोत. सो नाश्त्यामध्ये आता आपण आज खाणार आहोत आप्पे आणि शेंगदाणा चटणी. नाश्ता करूत आपण आता. तेव्हा श्रेयांसनं आणलेला आहे श्रेयांचा नाश्ता. हॅलो गाईज. काय होत नाही. इडली खातो. सो गाईज, आपला नाश्ता आलेला आहे आणि आपण नाश्ता करूयात आता. श्रेयांसनं पण सुरू केलेला आहे नाश्ता. सो नाश्ता करून बाकीचा व्हिडिओ शूट करूयात. सो बघा, अशा प्रकारे आप्पे आणि शेंगदाणा चटणी. तुला पाणी आणलं, मग याला पाणी देतोस की रे? खाल्लं नको खा. तेवढं खाल्लं की जेव घालायचं कामच नाही. आता ऊन लागायले, मग रूम मध्ये बेड मध्ये बसायचं. ऊन लय लाग. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपला नाश्ता झालेला आहे. सो आता तिकडे काम चालू झालेलं आहे. हे असं चेक करायचं. असं पातळ झाला की समजा झाला नाही अजून. इरला हे इभरून गेला की शिजला नाही. कुरडी अशी बनली तर शिजला. पातळ जरा झालं. पातळ झालंय जरा. मस्त यायलात. लय पातळ कराय ना, अजून घेऊ तिला घेऊ असं टाकायला. पोळून घेशील तर गरम गरम आहे नाही. मित्रांनो, आपण आता टेस्ट करणार आहोत की नेमकं स्त्रीला एक वाटी कुरड्याची हे चांगलं राहते. ज्वारीच्या कुरड्याची चीक कसा झालेला आहे आणि घेऊन जा मला वाटतं हे पौष्टिक पण असते. मला. याची टेस्ट करून पाहणार आहोत. तिला पातळ होती. टेस्ट छान आहे. थोडं मीठ कमी पडलं. मीठ बरं झाले का? कमी आहे थोडंसं. आईच्या छोट्या छोट्या यायल्यात मंजूच्या तर गोळ्या खाल्या आणि काय काकूच्या बघा, काकू मोठ्या मोठ्या टाकायल्यात. मोठ्या टाक का मग? छोट्या छोट्या बस एक छोटा पाहिजे, एक मोठा पाहिजे ना. छोट्या तू छोटा टाक. लई मोठ्या भाजायचा होता ना, ती का तळायचा पुढे होता. कोती लहान कोती मोठी राजा. हे बघा मित्रांनो, कुरवड्या मांडून झालेल्या आहेत. आता किती 4 साडेचारला काढायच्या का? वाळणातच हे 5च्या नंतर करावं. 5 साडेपाचच्या नंतर काढायचा आहे. सो आता आपण खाल्लेला मधात पांडू मामा कुठे गेले? मी पोहतो, टोपल्यात पोहतो. तर मित्रांनो, फिल्टरचं पाणी संपलेलं आहे. आता आम्ही चाललो फिल्टरचं पाणी आणण्यासाठी, कारण की सगळे मंडळी जेवायला बसले होते आणि पाणी संपलं. सो चाबी गाडीची बी खात राहते. चला. सुमित्रांनो, आम्ही आता चाललेलो आहोत फिल्टरचं पाणी आणण्यासाठी. अशा प्रकारे हे सगळं
आप्पे वगैरे करून झाल्याच्या नंतर सगळ्यांचा नाश्ता झाला आमचा आणि श्रेयांसने इथे व्हिडिओ चालूच ठेवलेला आहे. सो आता आपण ते बंद करूयात. तर मित्रांनो सगळे गडी आमचे कामाला गेलेले आहेत आणि जे माधव मामा होते ते सकाळी मी म्हणल्याप्रमाणे ग्रामपंचायतीकडून त्यांना भांडे भेटायला सो ते नांदेडला गेलेत. सो तर चला आज आता आपल्याकडेच काम लागलेलं आहे पाणी आणण्यासाठी. बघा तिने अंडा दिलं. चल इकडे बाहेर तर आता काहीच आम्ही निघालेलो आहोत. कैलास भाऊने कॅन आणलेला आहे पाण्याचा आणि हे बघा ही गाडी घेऊन जायची आम्हाला. चाबी घे चाबी. श्रेयांस कुठे चाललास? सो श्रेयांसला गावरान कोंबड्याचं अंड पाहिजे त्याच्यासाठी दादा त्याला अंड देत आहे तिकडे. घेतला का? जल चाल मागं बस तुम्ही. तर मित्रांनो गाडी मला चालवावं लागणार आहे. त्याची पांडवमामाची गाडी आहे आणि आपण गाडी घेऊन चाललेलो आहोत गावात पाणी आणण्यासाठी. गाडीची कंडिशन फारच वाईट दिसत आहे. विषय हार्ड आईचा. मित्रांनो चालू झालेली आहे आणि अशा प्रकारे पाय चपला घालायचं नाही पुढे आम्ही ही गाडी घेऊन चाललेलो आहोत. सो नेहमीप्रमाणे आपल्याला बुलेटची सवय आहे. आज लॉर्ड स्प्लेंडर घेऊन चाललेलो आहोत. तर मित्रांनो श्रेयांस पण आमच्यासोबत आलेला आहे पण गाडीची कंडिशन फारच जराशी वाईट आहे. ब्रेक पण तेवढं लागत नाही. सो आता आपण इथं कॅन आणणार आहोत. सो चला तर अशा प्रकारे स्प्लेंडर आहे आणि श्रेयांस बसलेलं आहे. तर गाव आपलं 500 मीटरचं अंतरावर आहे म्हणजे जवळच आहे. तर तिथून आपल्याला पाण्याचा टँक भरून आणायचा आहे. सो फर्स्ट टाईम लॉर्ड स्प्लेंडर आम्ही गाडी चालवलेली आहे आणि अशा प्रकारे आमचा एक्सपिरियन्स आहे. तर फायनली आता आपण पोहोचलो काय? हां श्रेयांस इकडं बघ बाय कॅमेराकडं पोहोचलो आपण. हे इथून पाणी भरायचं आता आणि परत आपला कॅन घेऊन जायचा. सो मित्रांनो अशा प्रकारे आपलं शेतापासून ते गावापर्यंतचं अंतर हे अर्धा किलोमीटरच्या डिस्टन्सवर आहे. आपलं फिल्टर खराब झाल्यामुळे हे आपल्याला पाणी घेऊन जावं लागत आहे. आणि हे बघा गावाकडला असा नजारा आहे थोडक्यात. तर मित्रांनो पाणी घेऊन आलेलो आहोत जार आम्ही. सो लॉर्ड स्प्लेंडरवर आम्ही गेलो होतो. तिघांना फारच अवघड गेला आम्हाला. मारू नाही मारू नाही. कशी आली मजा गाडीवर? मजा आली. ट्रॅक्टर आपलं नव नको. ट्रॅक्टर आपलं नव. चला 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 वरी चला आपण वरी जायचं. चला तर मित्रांनो आता आम्ही चाबी द्यायची त्याला. चाबी घेतलास? सो आता पांडवमामाच्या गाडीची चाबी त्यांना देऊन टाकायची. हे बघा मित्रांनो कॅन. तर
तर मित्रांनो आता आम्ही आलेलो आहो वरी, निवांत बसलेलो आहो, मस्त थंडगार हवा सुटलेली आहे. आणि पाणी आणायला गेलो तेव्हा प्रचंड ऊन असं होतं आणि गाडीची कंडिशन पण तेवढी काही खास नव्हती. मला वाटतं सर्व्हिसिंग केली नसल्यामुळे ती मधातच बंद पडू लागली. सो मित्रांनो तर पाहू शकता असं थोडक्यात दुपारचे 12 वाजलेले आहेत.